परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवमजं विभुम आहुस्त्वाम ऋषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा आसितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे सर्वमेतद्रुतं मन्ये यन्मां वदसि केशव नहि ते भगवन् व्यक्तिर् विदुर् देवा न दानवाः स्वयं एव आत्मना आत्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम भूत भावन भूतेश देव देव जगतपते. अजूनही काही श्लोक आहेत. आपण कीर्तन भक्ती पाहतो आहोत आणि 10व्या अध्यायातले काही श्लोक आपण आता उच्चारले. अर्जुनानी भगवंतांच्या स्तुती करता म्हणून जी वचन उद्गारली ती आपण पाहिली. अर्जुन भगवंतांच्या गुणांचं कीर्तन करतो आहे, भगवंतांच्या स्वरूपाचं वर्णन करतो आहे, त्यांच्या चरित्रातल्या काही भागाचं वर्णन करतो आहे. कीर्तन म्हणजे गुणवर्णन, कीर्तन म्हणजे चरित्र वर्णन, कीर्तन म्हणजे रूपाचं वर्णन, कीर्तन म्हणजे सगुणाचं वर्णन. आपण पाहिलं समर्थांनी म्हटलेलंच आहे सगुण कथा या नाव कीर्तन. या सगुणाच्या कथेच्या अनुषंगाने एवढ्या 3 प्रधान गोष्टी येतात. एक म्हणजे रूपवर्णन, दुसरं म्हणजे गुणवर्णन आणि तिसरं म्हणजे चरित्र वर्णन. ज्ञानेश्वर महाराजांनी या 3 गोष्टींच्या व्यतिरिक्त देखील आणखी एक महत्वाची गोष्ट केलेली आहे, ते म्हणजे कीर्तन करत असताना स्वरूप वर्णन, स्वरूपाची स्तुती. आत्मरूपानी परमात्मा अथवा सद्गुरु यांचं वर्णन करणं आणि स्तुती स्तवन करणं, या 4 अंगांनी ज्ञानेश्वरीमध्ये कीर्तन प्रायः आपल्याला सर्व ठिकाणी दिसतं. श्रवणाने एक प्रकारची ओढ निर्माण झाल्यानंतर प्रतिपाद्य विषयाच्या संदर्भामध्ये जे आराध्य दैवत आहे त्या आराध्य दैवताच्या ठिकाणी आपलं प्रेम निर्माण होतं. हे महात्म्य श्रवणाने घडतं. आपल्या अंतःकरणामध्ये परमात्म्याविषयी, त्याच्या सगुण रूपाविषयी अत्यंत प्रेम निर्माण होतं. आपलं अंतःकरण देखील द्रवीभूत होतं, कासावीस होतं. परमात्मा निर्गुण निराकार खरा, पण निर्गुण निराकार असा परमात्मा आम्हाला भजण्यासाठी योग्य म्हणून काही एका प्रतीकाने आम्ही उपस्थित करतो. आणि प्रतीकाने परमात्म्याला आमच्या ठिकाणी, आमच्या समोर उपस्थित करणं हे सर्व ठिकाणी मान्य झालेलं आहे, सर्व धर्मांमध्ये मान्य झालेलं आहे. निर्गुण निराकार असे जे संप्रदाय आहेत किंवा धर्म म्हणून आहेत, त्या धर्मांमध्ये देखील त्याच्या प्रेषितांचे फोटो लावण्याची पद्धत आहे. अशा करता की हे तत्व ज्यांनी सांगितलं त्यांचं रूप आपण पाहावं, ते कसे होते ते आपण पाहावं. आणि हे मानवी स्वभावाला अनुसरून असं आहे, त्याच्यामध्ये अयोग्य काही नाही. जरी निर्गुण निराकार अशा तत्वाविषयी सांगितलं गेलं तरी कोणी सांगितलं त्याला पाहण्याची इच्छा होणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळे मूर्ती पूजा अथवा सगुणाची पूजा हे हिंदू धर्माचं एक अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य जरी असलं तरी देखील
अजिबात निराकार अशा पद्धतीने उपासना करणारे जे संप्रदाय आहेत, मुसलमान संप्रदायांसारखे संप्रदाय धर्म अथवा ख्रिस्ती संप्रदायांसारखे संप्रदाय अथवा धर्म, यांच्यामध्ये देखील काही एक रूप हे येऊनच राहतं. मोहम्मद कसा होता त्याचा फोटो येऊन जाईलच जाईल. अगदी काही नाही तरी मक्केची मशीद, त्याचा तरी फोटो आम्ही आमच्या घरामध्ये लावू. प्रार्थना करण्यासाठी म्हणून समोर काहीच नसावं याचं प्रतीक म्हणून एक भिंत तरी समोर असेल आणि त्या भिंती समोर तरी आम्ही गुडघे टेकू, कारण निर्गुण निराकार आहे, कोणता आकार नाही. त्या भिंतीमध्ये जर चिन्नीने काही काम केलं तर आकार निर्माण होईल, पण तसा आकार नको आहे, कारण जो उपासक आहे त्या उपासकाला बोध होणं आवश्यक आहे की निर्गुण आहे परमात्मा. म्हणून मग भिंत तरी समोर असावी, कारण एकदम निर्गुणाची कल्पना करण्यासाठी म्हणून निर्गुणाशी जेव्हा तदाकारता होते तेव्हा प्रश्नच मिटला. तेव्हा मग इंद्रियांचं काम संपलं, मनाचं काम संपलं आणि बुद्धीचं देखील काम संपलं. पण निर्गुणच भजनीय आहे हे समजणार मनाला, हे समजणार बुद्धीला, कल्पना करायची नाही हे समजणार इंद्रियांना. आणि इंद्रिय निराकाराची कल्पना देखील कोणत्या तरी आकाराने करतात. परमात्म तत्व असीम आहे असं म्हटल्यानंतर आमच्या दृष्टीसमोर असं येतं की किती मोठं असेल कोण जाणे. असीम म्हणजे ज्याला सीमाच नाही, असं सर्व ठिकाणी भरून असलेलं असं परमात्म तत्व, कोणत्याही दिशांनी बाधित न होणार, सर्व ठिकाणी एकाच वेळेला उपस्थित असणार असं परमात्म तत्व आम्ही पाहू शकत नाही. त्याचं वर्णन जरी ऐकलं तरी देखील आम्ही त्या संबंधात कल्पनाच करतो. ते असीम म्हणजे किती मोठं असेल. मग आमची दृष्टी ज्या पद्धतीने आम्हाला ज्ञान देते अधिकाधिक, त्या पद्धतीने तरी आम्ही कल्पना करू. वास्तविक डोळा म्हणजे एक खिडकी आहे. जसं आपण इथं बसून इथं मागं असलेल्या खिडकीमधून आकाश पाहावं, आम्हाला खिडकी जेवढं दाखवते तेवढं आकाश, जेवढं परमिट करते तेवढंच आकाश आम्ही पाहू शकतो. त्याच्यापेक्षा अधिक आकाश बाहेर आहे पण आम्ही पाहू शकत नाही. खिडकी हा झरोका आहे, त्या झरोक्यामधून आम्हाला जेवढं दिसेल तेवढं आम्ही पाहतो. तसा डोळा देखील एक झरोका आहे. आकाश आम्हाला या बाजूने दिसेल तर ते वरही असेल, मागच्या बाजूलाही असेल, सर्व बाजूला असेल, पण आम्हाला ते दिसणार नाही, कारण झरोक्याने आम्हाला जेवढं दाखवलं तेवढंच आम्ही पाहिलं. पण डोळा हा देखील एक झरोकाच आहे. त्या झरोक्यामधून जेवढं दिसलं तेवढं आम्ही पाहू शकतो, अधिकाधिक तेवढं आम्हाला दृश्य दिसतं. डोळा आमचा पाहतो त्याच्या कितीतरी दिशांना आम्हाला न पाहण्याची सोय आहे, कारण डोळ्याला फक्त तो ज्या बाजूने पाहिल त्याच बाजूने पाहता येतं. त्यामुळे न पाहण्याची सोय देखील अनेक ठिकाणी आहे. म्हणून विश्वरूप दर्शन जेव्हा झालं तेव्हा अर्जुन गडबडून गेला. त्याला डोळ्याच्या इंद्रियातून पाहणं माहित होतं, पण एकाच वेळेला सर्व बाजूनी जर दिसायला लागलं तर मागचंही पुढचंही बाजूचंही, तर मग गडबड उडून गेली. डोळा हा झरोका आहे, इंद्रियही झरोका आहेत. त्या झरोक्यामधून आम्हाला जेवढं समजतं तेवढंच आम्ही पाहू शकतो, तेवढंच आम्हाला दिसतं. त्या झरोक्यामधून आम्हाला निर्गुणाविषयी कितीही जरी सांगितलं तरी देखील त्याची कल्पना आम्ही त्या झरोक्याच्या माध्यमातूनच करतो. कल्पनेरहित जोपर्यंत पाहता येत नाही तोपर्यंत आमुचा प्रकृती पहिली कडील भावो, जरी कल्पने वीण लागसी पाहो. कल्पने वीण पाहता येणं ही गोष्ट कठीण असल्यामुळं त्याविषयीच जरी श्रवण झालं तरी देखील पाहतो कल्पनेनेच. त्यामुळे मग तिथं भिंत आहे, त्या भिंतीच्या समोर गुडघे टेकायचे आहेत.
रूपाची कल्पना करणं हा आमचा स्वभाव आहे. आम्ही जोपर्यंत निर्गुणाशी तन्मय एकरूप होत नाही तोपर्यंत आमचं बहुंशी जीण हे रूपामध्ये, गुणांमध्ये, प्रकृतीमध्ये असंच असणार. आम्ही कितीही म्हटलं की ऐक शिष्या येथींचे वर्म स्वये तूची आहेसी ब्रह्म ये विषयी संदेह भ्रम धरूची नको असं सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. तरी देखील असं सांगणारे सद्गुरू समर्थ कसे असतील याची आम्ही कल्पनाच करणार. देहातीत वस्तू आहे ते तू परब्रह्म पाहे, देह संग हा नस आहे तुझ विदेहासी असं सांगणाऱ्या समर्थांचा आम्ही देह मनोमन पाहणार. ते सांगतायत की देहातीत आहे वस्तू, पण आम्ही ज्या देहामधून हे सांगितलं गेलं त्या देहाची कल्पना करू. बोध आमच्या अंतःकरणामध्ये खूप आस्ते आस्ते हळूहळू असा ठसत राहतो. खूप हळू, स्लो अशी प्रोसेस आहे. ती प्रोसेस घडेपर्यंत, घडत असताना आमची इंद्रिय काम करत राहतात, आमची बुद्धी काम करत राहते, आमचं मन काम करत राहतं. आणि म्हणून श्रवणामध्ये प्रतिपाद्य विषय जो ऐकलेला असतो त्या संबंधी आम्ही आमच्या मनाने कार्यरत होतो, आम्ही आमच्या बुद्धीने कार्यरत होतो, आम्ही आमच्या इंद्रियांनी देखील कार्यरत होतो. आणि हे कार्यरत होणं म्हणजे कीर्तन आहे, विष्णू स्मरण आहे, पाद सेवन आहे, अर्चन आहे, वंदन आहे, दास्य आहे. हे कार्यरत होणं आहे. जोपर्यंत आम्हाला इंद्रिय आहेत, मन आहे आणि बुद्धी आहे तोपर्यंत अशा रीतीने कार्यरत होणं हे अपरिहार्य आहे. आता सगळीकडे ढग भरून आलेले आहेत. आपण रेडिओवर, टीव्हीवर पाहतो आहोत की मान्सून केरळमध्ये आला, कर्नाटकामध्ये आला, त्याची आगेकूच चालू आहे. अशा पद्धतीने आपल्याला जर काही आठवत असेल तर इथं बसलेले स्वामीजी आठवतात. आपल्याला सांगणारे की अनंत धारांनी नारायणच वर्षतो, अनंत धारांमध्ये त्यालाच पाहावं. हे अपरिहार्य आहे. त्यांचं रूप दिसणं, आमच्या कल्पनेसमोर येणं, दृष्टी समोर येणं हे अपरिहार्य आहे. आम्ही टाळू शकत नाही. आम्ही आता हेच पाहतो की असेच काही दिवस जातील आणि पालखी येईल. आणि स्वामीजी कसे येत असत आमच्या बरोबर, कसे चालत असत, कसे भजन म्हणत असत, कसे अभंग सांगत असत हेच आम्ही पाहू. हे आम्ही जेव्हा पाहू तेव्हा वर्णन देखील करू. कीर्तनाला गुरुपौर्णिमेचे दिवस त्याच्या पाठोपाठ येतात. आपण काय करतो तर कीर्तनच करतो, सद्गुरूंचं स्तवन करतो. म्हणजे काय करणार? आता सद्गुरु वर्णवेना जेथ माया स्पर्श शकेना ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे असं समर्थ म्हणतात. आम्ही त्या शब्दांचा आधार घेतो आणि स्वामीजींचं, सद्गुरूंचं वर्णन करतो. कीर्तनच आहे. वर्णन करत असताना काही प्रसंग सांगतो, चरित्र सांगतो, काही गुणांचं वर्णन करतो, काही रूपाचं वर्णन करतो, किंवा ते कसा बोध सांगत असत, बोध देत असत त्याचं वर्णन करतो. या सर्वांचं समग्र वर्णन कीर्तनामध्ये अनुस्यूत आहे, अंतर्भूत आहे. रूपाचं वर्णन करत असताना एरवी सभ्य अशा समाजामध्ये, सुसंस्कृत अशा समाजामध्ये एरवी रूपाचं वर्णन बसणार नाही. भगवंतांच्या रूपाचं वर्णन बसतं. कारण रूपाचं वर्णन असलेल्या कथा, कादंबऱ्या इत्यादी सभ्य सुसंस्कृत समाजामध्ये तितक्या हातात धरल्या एखाद वेळ जाणार नाही. रुची भिन्नतेचा प्रश्न आहे. म्हणजे कथा कादंबऱ्या हातात धरणारे असभ्य असा या बोलण्याचा अर्थ नाही. आपण एका पारमार्थिक व्यासपीठावरून बोलतो आहोत. त्या अंगाने या गोष्टीकडे पहा.
आपल्याला वाङ्मयामध्ये शिरायचं नाही. त्यामुळे कथा कादंबऱ्यांवर स्वैर टीका करणं हा इथं उद्देश नाहीच आहे. पण एका मर्यादित अर्थाने पारमार्थिक अशा परिभाषेमध्ये, पारमार्थिक अशा चर्चेमध्ये आपण रूपामध्ये फारसं पडणार नाही. जो साधक असेल तो फारसा पडणार नाही, तो रूपाचं वर्णन करणार नाही. अन्यथा आपल्या पतीचं रूपाचं वर्णन शक्य नाही. कारण तो मुळातच असं धरून चालेल की देह, मन आणि बुद्धीच्या पलीकडे परमात्मा आहे, मला रूपावर चालणार नाही. ब्युटी इज स्किन डीप. त्याला किती खोली, त्वचे इतकी खोली, म्हणजे काही रूपाला काही किंमत नाही, असं अंतःकरणात ठसवलेले एरवी रूपाबद्दल तटस्थ असतील, रूपाबद्दल बोलणार नाही. पण सद्गुरूंच्या रूपाबद्दल बोलतील, भगवंतांच्या रूपाबद्दल बोलतील. भगवंतांच्या रूपाचं वर्णन करत असताना डोळ्यामधून पाणी येईल, वाचा अडखळेल, कंठातून शब्द फुटणं हे कठीण होऊन जाईल, मन देखील थांबून जाईल, काही एक आनंद मिळाल्यासारखं होईल. रूपाच्या वर्णनाची ही थोरवी रूपाचं वर्णन जरी वखवख निर्माण करत असेल बाहेरच्या जगामध्ये, तरी देखील पारमार्थिक जगामध्ये रूपाचं वर्णन हे शांत शांत असं करत जात. रूपाच्या वर्णनामध्ये धोके आहेत. धोका असा की देह बुद्धी न वाढणं, पण हा धोका इथून काढून टाकला गेला. कारण वर्णन करायचं आहे ते भगवंताचं. शांताकारं भुजगशयनं भगवंताचं वर्णन आहे. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्य रूपं भगवंताचं वर्णन आहे. इथं काही धोका संभवत नाही. अधरं मधुरं वदनं मधुरं हसितं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं. एरवी कोणी ओठांचं वर्णन करायला धजावेल, डोळ्यांचं वर्णन करायला धजावेल, पण परमार्थामध्ये असं वर्णन होत असताना आंतरिक शांतीचा अनुभव येईल, आंतरिक समाधानाचा अनुभव येईल. हे कीर्तनाचं महात्म्य आहे. गुणाचं वर्णन देखील असंच स्वाभाविक आहे. गुणाचं वर्णन होत असताना निर्गुणाशी तदाकार झालेल्या अशा सद्गुरूंच्या गुणांचं वर्णन साधक खटाटोप करून करत असतो. ज्ञानेश्वर महाराजांनी किती केलंय. आणि प्रत्येक ठिकाणी वर्णन करून करून उगियाची माथा ठेवीजे चरणी हेची भले असं म्हणून ते वर्णन सोडून देखील दिलेलं आहे. तसं तत्वाचं वर्णन, त्याच्या आंतरिक स्वरूपाचं वर्णन हेही कीर्तनामध्ये येतं. आणि या पहिल्या श्लोकामध्ये अर्जुन तशा प्रकारचं कीर्तन करतो आहे. अर्जुन म्हणतो आहे की परम ब्रह्म, परम धाम, पवित्रम, परमं भवान, पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभुम. देवा, तुम्ही सर्व श्रेष्ठ असे ब्रह्म आहात, परम ब्रह्म. परम धाम, विसमता धाम, ज्या ठिकाणी विश्रांती घ्यावी असं अंतिम ठिकाण तुम्ही आहात. पवित्रम परमं भवान, आपण अत्यंत पवित्र आहात. जे पवित्रतेची कल्पना सर्वात शेवटी ज्या ठिकाणी जाऊन पोहोचेल इतके तुम्ही पवित्र आहात. पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभुम, सर्व देवांचे देखील तुम्ही आदी आहात.
आपण अत्यंत शाश्वत आहात असे आपण आहात. आपण कधी होतात, कधी होणार आहात असं आपल्या संबंधी संभवत नाही. आपण आहात. जी व्यक्ती समोर आहे त्या व्यक्तीच्या संदर्भात अर्जुन बोलतो आहे की आपण शाश्वत पुरुष आहात. व्यक्ती ही अशाश्वत असते. तत्वाचं वर्णन चाललेलं आहे. परम ब्रह्म, परम धाम, पवित्रम, परमम भवान, पुरुषम, शाश्वतम, दिव्यम, तेजस्वी आहात, दिव्य असे आहात. आदि देवम, देवांचेही आदि असे आपण आहात. अजम, विभूम, आपण सर्वव्यापी, जन्मरहित असे आहात. अनुत्पन्न असे आहात. जो उत्पन्न होतो त्याला नाश आहे. आपण उत्पन्नच कधी झाला नाही. आपण अनुत्पन्न आहात. अमुक वेळेला उत्पन्न झाला असं आपल्या संबंधी सांगता येत नाही. एका बाजूनी सरसहा समोर असलेल्या व्यक्तीशी अर्जुन बोलतो आहे आणि त्या व्यक्तीच्या पलीकडच्या गुणांविषयी अर्जुन त्या व्यक्तीशी बोलतो आहे. एक सत्य असेल, एक असत्य असेल आणि एक परम असं असेल. आपण मागे देखील हा विषय पाहिला श्रवण भक्तीविषयी ऐकत असताना. सत्य आणि असत्य हे सरमिसळ असू शकतात. म्हणजे सत्य हे कालांतराने असत्यात जमा होण्याची शक्यता असते आणि ज्याला असत्य म्हटलं जातं तेच कालांतराने सत्य ठरू शकतं. जसं सूर्य पृथ्वी भोवती फिरतो आहे असं म्हणणं जर असत्य असेल अथवा सत्य असेल त्या त्या काळाच्या सापेक्ष असं. जर सत्य असेल तर असत्यामध्ये ते परिवर्तित झालं. सूर्य पृथ्वी भोवती फिरत नाही. असत्य हे सत्यामध्ये परिवर्तित नंतर असं झालं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं म्हणणारं जे असत्य होतं ते नंतर सत्य झालं. सत्य आणि असत्य हे सरमिसळ होऊन चालतात. ते रहाळकर सर मला असं सांगत होते की त्यांचे एक मित्र डीजे मेडिकल कॉलेजमध्ये शिकवतात. ते असं सांगतात, ते असं म्हणत होते की आम्ही जे शिकवतो त्याच्यातलं 50% असत्य असतं आणि 50% सत्य असतं. पण या मुवमेंटला आम्हाला माहित नाही की याच्यातलं कोणतं असत्य आहे आणि कोणतं सत्य आहे. काळाच्या कसोटीवर पुढं काही गोष्टी असत्य होणार आहेत ज्या आम्ही आता सत्य म्हणून शिकवतो त्या. पण आम्हाला आता माहिती नाही की आम्ही काय सत्य सांगतोय आणि काय असत्य सांगतोय. आतापर्यंत जो ज्ञानाचा प्रवाह आमच्यापर्यंत आलेला आहे तर तो मी पुढे देतो आहे एवढंच मला माहिती आहे. पण याच्यातलं 10 वर्षात काही असत्य होणार आहे आणि नवीनच गोष्टी सत्य म्हणून उजेडात येणार आहेत. पण या मुवमेंटला, या क्षणाला आम्हाला ते माहित नाही की कोणता 50% भाग असत्य आहे आणि कोणता 50% भाग सत्य आहे. एखादी वाचिक असत्याची गोष्ट असेल आणि आंतरिक हेतू समजल्यानंतर मग असत्य आणि सत्य याच्या संकल्पनेमध्ये फरक पडून जातो. जसं सुपरिचित उदाहरण आहे की गाय धावते आहे आणि पाठोपाठ कसाई धावत आला आणि त्यांनी विचारलं की गाय कोणत्या दिशेने गेली आणि गाय ज्या दिशेने गेली त्याच्या विरुद्ध दिशेला बोट दाखवलं आणि कसाई तिकडे धावत गेला. हे वाचिक असत्य एका दृष्टीने सत्य आहे. सत सांभाळण्यासाठी, हिंसा सांभाळण्यासाठी बोललं गेलेलं असत्य. त्यामुळे असत्य आणि सत्य याची बरीच सरमिसळ या जगामध्ये चाललेली दिसते. पण जी परम म्हणून गोष्ट आहे ती परम गोष्ट ही या सत्य आणि असत्य याच्यामध्ये सापडणारी नाही. ते नित्य सत्य आहे. ते सत्य कालांतराने असत्य होणार नाही. कालांतराने त्याच्या संबंधी काही वेगळं सांगता येईल अशी ती गोष्ट नाही.
अशा गोष्टीला परम असं म्हटलं जातं. ही जी परम गोष्ट आहे ती परम गोष्ट आमच्या बुद्धीला आत्ता कदाचित अनाकलनीय असू शकते. आमची बुद्धी कदाचित आत्ता तिथपर्यंत पोहोचू शकत नाही अशी परिस्थिती असू शकते, पण तरी देखील ती परमच असते. म्हणजे याचा अर्थ असा की आमच्या बुद्धीला आत्ता ते जरी पटवून घेता आलं नाही तरी देखील नित्य सत्यावर चुकीची फुली पडत नाही, ते परम. जरी आम्ही असं म्हटलं की आम्हाला ते पटत नाही तरी ते परमच असेल. आणि आम्ही जेव्हा म्हणू की आम्हाला हे पटलं तरी आमच्या पटण्यावर त्याचं परमत्व अवलंबून नसेल, ते नित्य सत्य असेल. त्याला असत्य ठरवणं हे आमच्या बुद्धीच्या, मनाच्या, इंद्रियांच्या कक्षेमध्येच बसत नाही. त्याला परम असं म्हणतात. ते परम तत्व पार्था होती ते सर्वथा जे आत्मानात्म व्यवस्था राजहंस. ते परमतत्व, ते परमतत्व असं आहे की मानवी बुद्धी त्याला नाही असं म्हटली तरी त्याला फरक पडत नाही, ते परमच राहील. आणि मानवी बुद्धीने होकार जरी दिला तरी देखील जोपर्यंत त्याला समजलं नाही तोपर्यंत अर्थाचा नकारच असेल आणि ते परमच असेल. जो भाविक आहे तथाकथित आणि जो भावतो आहे म्हणून आस्तिक आहे, जो आस्तिक मानतो की आहे, मनाच्या, बुद्धीच्या आणि इंद्रियांच्याच स्वाधीन असलेला आस्तिक, त्याला देखील खऱ्या अर्थाने ते तत्व समजलेलं नाहीच, तो मानतो आहे फक्त. तो तसा नास्तिकाच्या बरोबरच समजायला हरकत नाही जोपर्यंत त्याला ज्ञान झालं नाही तोपर्यंत. त्याचा गुण असा की त्या भावनेनी तो देह मन बुद्धीला ओलांडण्याची शक्यता आहे. आणि जो म्हणतो आहे नाहीच, हे तत्व परम नाहीच असं जो म्हणतो आहे, आपल्या मनावर, इंद्रियांवर आणि देहावर भरोसा ठेवून तर्काच्या कसोटीवर घासलं गेलं नाही म्हणजे संपलं. तुझा तर्क म्हणजे कोण? तुझा तर्क कोणाला तरी अनुसरूनच चालतो. तुझ्यापाशी तर्क कसा करायचा याची कोणतीही स्वतंत्र कसोटी नाही. जी शास्त्रज्ञांनी कसोटी म्हणून मांडली तुला तुझ्या बुद्धीने स्फुरलेली नाही, पण शास्त्रज्ञांनी मांडली त्याच कसोटीवर तू पाहणार. त्याच कसोट्या पुढं वेगळ्या ठरतात आणि कालांतराने अनेक कसोट्या अशा बदलत जातात. तेव्हा तू ज्याच्यावर भरोसा ठेवतोस त्याच गोष्टी डळमळीत राहतात. म्हणून तू जरी नाही म्हणालास तरी देखील ते परमच राहील, तू हो म्हणालास तरी देखील ते परमच राहील. जे सत्य आणि असत्य याच्यामध्ये सापडत नाही असं तत्व, परम ब्रह्म, परम धाम, पवित्रम परमम भवान. अर्जुन कीर्तन करतो आहे, वर्णन करतो आहे भगवंतांचं, भगवंतांच्या तत्वाचं वर्णन करतो आहे. तरी होसी गा तू परब्रह्म जे या महाभूता विसमवते धाम. कोणाला म्हणतो आहे तर त्या तत्वाला म्हणत नाहीये, तर समोर असलेले व्यक्तीशी अर्जुन बोलतो आहे. पहा, अर्जुन म्हणतो आहे तरी होसी गा तू परब्रह्म. त्याच्या धुरेवर बसलेल्या अशा त्याच्या मित्राला म्हणतो आहे. काय म्हणतो आहे अर्जुन? म्हणतो आहे की तू परब्रह्मच आहेस. तरी होसी गा तू परब्रह्म जे या महाभूता विसमते धाम. सर्व महाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश अशी पाचही महाभूत ज्या ज्या ठिकाणी विश्रांतीला येतात, पवित्र तू परम जगन्नाथा. आणि अपवित्रता जर कशामुळे येत असेल तर विकारांमुळे येते. अपवित्रता असत्यामुळे येते.
अपवित्रता बुद्धीमधल्या अंधकारामुळे येते. अर्जुन भगवंतांना म्हणताय की पवित्र तू परम पवित्र आहेस. म्हणजे विकारांमुळं, बुद्धीच्या अंधकारामुळं, असत्यामुळं येणारी अपवित्रता तुला स्पर्श देखील करत नाही. भगवंतांचं या संभाषणातलं एकूण वैशिष्ट्य असं की परमात्माच मी आणि अर्जुनाच्या समोर बसून भगवद्गीता सांगणारा मनुष्य देहधारी श्रीकृष्ण वासुदेव कृष्ण मी या स्वरूपामध्ये मी या शब्द प्रयोगाला सरमिसळ परमात्मा आणि व्यक्ती असं भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये वापरलेलं आहे. अगा ब्रह्म या नावा अभिप्रावो मीची पांडवा, भगवंत देखील याच भाषेमध्ये सांगतात. ब्रह्म ब्रह्म म्हणून जे काही म्हणतात तर ते मला म्हणतात. मीची बोली जे आघवा शब्दी इही, पै मंडळ आणि चंद्रमा दोन्ही नभती सुवर्मा, तैसा मज आणि ब्रह्मा भेदू नाही. चंद्र आणि चंद्राची प्रभा ही एकमेकांपासून वेगळी काढता येत नाही, तसा मला आणि ब्रह्माला एकमेकांपासून वेगळं काढता येणार नाही. मानवी जीवनामध्ये एवढी मोठी उत्क्रांती मानवाने क्वचित पाहिली असेल, जो सदा सर्व काळ अबोधापासून च्युत न होता, किंचितही देहभावावर न येता, देहभानावर न येता मी परमात्माच आहे अशा बोधामध्ये राहतो आणि देहधारी आहे. अर्जुन अशा देहधारी परमात्म्याचं वर्णन करतो आहे. कीर्तन आहे परम ब्रह्म, परम धाम, पवित्रम, परमम भवान. म्हणून भगवंत कधीही अपवित्र झाले नाहीत. कोणत्याही कृत्यामुळे जरी चोरी केली तरी चोर ठरले नाहीत. जरी गोप गोपींबरोबर खेळले तरी देखील वाईट अर्थाने बदनाम झाले नाहीत. कारण विकारांचा कोणताही स्पर्श होतो अशा ठिकाणी त्यांची वस्तीच नव्हती. तया ही देह एक कीर आथी, लौकिकी सुख दुःखी तया ते म्हणती, परी आम्हा तयाईसी प्रतीती परब्रह्मची. हा आपण पूर्ण परब्रह्म आहोत या भावावर राहून क्वचित प्रसंगी देहभाव देखील सांभाळले, क्वचित प्रसंगी मनोभाव देखील सांभाळले, तरी होसी गा तू परब्रह्म जे या महाभूता विसवते धाम, पवित्र तू परम जगन्नाथा. म्हणून त्यांनी जी क्रीडा केली, रास क्रीडा केली, त्याचं वर्णन करत असताना शुकादिक दादुले देखील शांत होऊन गेले, वेडे पिसे झाले, असं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे. प्रत्यक्षात कामक्रीडा जरी असेल तरी देखील ती कामक्रीडा त्यांना स्पर्श करू शकली नाही, त्यांना अपवित्र करू शकली नाही. अशा प्रकारचे ते परम आहेत. पवित्र तू परम. सर्वांना जरी मारलं तरी ते हत्यारा ठरले नाहीत. आपल्याच हाताने आपल्याच गोत्रजांचा पुत्र प्रपौत्र यांचा जरी संहार केला तरी देखील ते या संहारापासून देखील निर्लिप्त असे राहिले. विनोबा एका ठिकाणी म्हणतात की एखाद्या वेड्या माणसाने, वेड लागलेल्या माणसाने आपले कपडे फाडले, अन्न फेकून दिलं, नासधूस केली, तरी देखील
त्यांनी कपडे फाडले, अन्न फेकून दिलं, नासधूस केली असं म्हटलं जात नाही. त्याला असं म्हटलं जातं की याला वेड लागलेला आहे. तसं ज्ञानी पुरुषांनी यच्च यावत क्रिया केल्या तरी त्या क्रियामध्ये तो सापडत नाही, कारण त्याला ज्ञान लागलेलं असतं असं ते म्हणतात. त्याला ज्ञान लागलेलं असल्यामुळं तो या कोणत्याही क्रियांमध्ये सापडत नाही. तरी होसी गा तू परब्रह्म, जे या महाभूता विसवते धाम, पवित्र तू परम जगन्नाथा. तू परम दैवत तिही देवा. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे देखील निर्माण होण्याच्या आधी तुम्ही होता असं अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे, तत्वाची स्तुती करतो आहे. तू परम दैवत तिही देवा. ब्रह्मदेव हे फक्त वाङ्मयामध्ये आता राहिलेले आहेत. ब्रह्मदेवांची कुठेही मंदिरं नाहीत. आणि टीव्हीवरच्या पौराणिक सिरियल मध्ये आपल्याला ते दिसतात. बाकी कुठेही ब्रह्मदेव आपल्याला दिसत नाहीत. आपल्याला दिसतात ते विष्णू आणि आदिनाथ शंकर, हे दोन आपल्याला दिसतात. माणूस देखील खूप हुशार असा प्राणी आहे, बुद्धिमान असा प्राणी असल्यामुळं त्यांनी ब्रह्मदेवाला कधीच मागं टाकलं. कारण ब्रह्मदेवाचं काम सर्व विश्वाच्या निर्मितीमुळे संपून गेलं. आता त्याची मंदिरं उभारण्याचं काही कारण माणसाला दिसत नाही. संपली गोष्ट. म्हणून ब्रह्मदेवाची स्तुती, ब्रह्मदेवाची मंदिरं, ब्रह्मदेवाला नवस अशी कोणतीही गोष्ट मानव समाजामध्ये रूढ नाही. आता माणसाचा संबंध ब्रह्मदेवापासून सुटून विष्णूशी आलेला आहे. जो पालन करतो त्याची मंदिरं हवीत. ज्यांनी निर्माण केलं ती गोष्ट संपली. आता जो पालन करतो त्याची मंदिरं हवीत. म्हणून विष्णूची मंदिरं आहेत. सर्व अवतार हे विष्णूचे अवतार आहेत. कारण मानवी जीवनाला तारणहार म्हणून अवतार निर्माण झाले. म्हणून ते ब्रह्मदेवांपासून होणं शक्यच नाही. तो पृथ्वी सृष्टी निर्माण करून चुकला आणि संपली गोष्ट. तो आपल्या ठिकाणी कुठं असेल तिथं आहे. विष्णूंना मात्र वारंवार चिंता की आता या मृत्यू लोकाचं काय होणार म्हणून, आणि ती खास जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळं मग ते अवतार घेतात. ब्रह्मदेवांनी निर्माण केलेल्या म्हणजे दुसऱ्यांनी निर्माण केलेल्या लष्कराच्या भाकरी भाजण्यात तसं काम विष्णूंकडे आहे. आणि मग इथला दुराचार न पाहून, इथली अनिती न सहन होऊन इथं संतांना त्रास होतो. तो त्रास अपरिमित वाढला, सज्जनांचा त्रास अपरिमित असा झाला. तर मग त्यांचं संरक्षण करण्यासाठी म्हणून विष्णू अवतार घेतात. विष्णूंची मंदिरं आहेत आणि विष्णूंचे जे अवतार आहेत त्यांची मंदिरं आहेत. आणि विष्णूंच्याच बरोबरीने विष्णूंचं काम तर अव्याहत चालू राहावं अशी आमची इच्छा आहेच. पण विष्णूंच्या कामापाठोपाठ जो काम हातात घेणार आहे त्यांनी थांबावं. म्हणून शंकरांची देवळं भरपूर आहेत, सर्व ठिकाणी आहे. एकाचं काम चालू आहे आणि एकाने काम नको सुरू करायला. अशा प्रकारे माणसांनी कल्पिलेले हे जे देव आहेत, बरोबर आहे, उत्पत्ती आहे, स्थिती आहे आणि संहार आहे. हे जर जीवन असेल तर उत्पत्ती होऊन चुकलेली आहे. आता जी स्थिती आहे त्याकरता परमेश्वर आणि जो संहार आहे त्याकरता देखील परमेश्वर. म्हणून या कल्पनांच्या पलीकडे तू आहे.
ही जी रहाटी दिसते, जग रहाटी दिसते, त्या रहाटीमध्ये तर तू आहेसच. त्या रहाटीमध्ये ज्या सर्वोच्च कल्पना आहेत त्या सर्वोच्च कल्पना तुलाच अर्पण असोत. म्हणून तूच ब्रह्मा आहेस, तूच विष्णू आहेस आणि तूच महेश आहेस, याच्यामध्ये आम्हाला काही शंका नाही. पण ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या पलीकडेही तू आहेस. समर्थांनी या थोरल्या देवाबद्दल सांगत असताना तो जो हर आहे, शंकर आहे, तो शंकर सर्वांचा संहार करतो. पण अंती शंकराचा संहार कोण करतो? शंकर ज्यांच्या स्वरूपामध्ये विलीन होता ते तुम्ही आहात, असं मनोबोधामध्ये समर्थांनी म्हटलेलं आहे. तू परम दैवत तिही देवा, वेळ संपून गेली. तू परम दैवत तिही देवा, तू पुरुष जी 25वा दिव्य, तू प्रकृती भावा पहिली कडील. पुढच्या वेळेला बघू. हे जे कीर्तन आहे, हे कीर्तन भक्ती ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या शब्दात पाहायची झाली तर फार बहारदार आहे. आपण खूप संतोष पाहू अशी आहे. याच्याच पुढं असित, देवल, व्यास हे सर्व मला येऊन सांगत होते. स्वतः व्यासदेव माझ्या मंदिरात येऊन मला हे सांगत होते. अशा प्रकारे वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. मूळ भगवद्गीतेला धरून आपण ते सगळं पाहणार आहोत. हरिओम. विठ्ठल 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 विठ्ठल. योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षिभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैः स्तुष्ट्वासस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः. ओम शांति शांति शांति. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर